नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचे नोव्हेंबर पासून हप्ते रखडले आहेत का? तुम्ही अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. सर्वात आधी नोव्हेंबर पासून तुमचे हप्ते रखडले आहेत का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहत आहात योजना महा अपडेट न्यूज चॅनल. जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर जाऊन ऑल नोटिफिकेशन्स सुरू करा. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. लाखो लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे, 7 महिने झाले तरी आमचे रखडलेले हप्ते खात्यात का जमा झाले नाहीत? लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ईकेवायसी प्रक्रिया चुकीची झाली होती त्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते. यानंतर सरकारकडून ईकेवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली. लाखो बहिणींनी ईकेवायसी दुरुस्ती केली, पण तरीही त्यांच्या खात्यात रखडलेले हप्ते जमा झाले नाहीत. अनेक बहिणींना वाटले होते की फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत जुने रखडलेले हप्ते मिळतील, परंतु तसे झाले नाही आणि अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. मात्र आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या बहिणींनी ईकेवायसी दुरुस्ती पूर्ण केली आहे आणि ज्यांचे नोव्हेंबर पासून हप्ते रखडले आहेत त्यांच्यासाठी नवीन यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यादीमध्ये पात्र लाभार्थी बहिणींची नावे समाविष्ट केली जात आहेत. ही प्रक्रिया 5 मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर नोव्हेंबर पासून रखडलेले हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, मार्च आणि एप्रिल महिना संपला, मे महिना सुरू झाला, तरी मार्च महिन्याचा हप्ता खात्यात का आला नाही? या मागचे मुख्य कारण म्हणजे लाखो बहिणींचे रखडलेले हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याची तयारी सुरू आहे. म्हणूनच वितरण प्रक्रियेत काही विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता 10 मे ते 15 मे दरम्यान वितरित होण्याची शक्यता आहे. यासोबतच ज्या बहिणींचे जुने हप्ते रखडले आहेत त्यांनाही एकत्रित रक्कम खात्यात जमा होऊ शकते. म्हणून लाडक्या बहिणींनो, अधिकृत अपडेटची वाट पहा आणि तुमचे खाते नियमित तपासत राहा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.